चंदीगडहून महाराष्ट्रात येणारी तब्बल 44 लाखांची विदेशी दारू जप्त, शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई। धुळे केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येणारी तब्बल 44,63,800 रुपयांची विदेशी दारू शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केली आहे। या कारवाईत कंटेनरसह मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना 7 मे रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरून सेंधवा मध्य प्रदेश येथून धुळेच्या दिशेने अवैध दारू वाहतूक केली जात आहे। त्यानुसार शोध पथकाने हाडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचून 8J32GB 4036 क्रमांकाचा टाटा कंटेनर अडवला। वाहन चालक सतीश कुमार पुडाराम जाट वय 44 राहणार हरियाणा याने वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती दिली नाही। त्यामुळे कंटेनर पोलीस ठाण्यात आणून सकाळी पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये ऑल सीझन्स, अंकल टॉम आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचे मोठे साठे आढळून आले। दारूच्या बाटल्यांवरील लेबलवर ओनली सेल फॉर युनियन टेरिटरी चंदीगड असे नमूद असल्याने महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून राज्यात अवैधरित्या विक्रीसाठी दारू आणली जात असल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत ऑल सीझन्स, अंकल टॉम आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या विविध आकारांच्या बाटल्यांचे एकूण शेकडो खोके तसेच 25 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 44,63,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने केली।